आता पुढे या ठिकाणी आपल्याला आता पुढे काय दिलेले की रेट ऑफ GST या ठिकाणी की रेट ऑफ GST ऑन ब्रेड इज 0%. ते आपण त्या ठिकाणी मागच्या वेळेला त्या ठिकाणी पाहिलेलं. याच्या खाली आपण पाहू की रेट ऑफ GST आर डिफरंट फॉर डिफरंट प्रोडक्ट्स सच एज 0%, 5%, 12%, 18% अँड 28%. वस्तूप्रमाणे कराचे असणारे जे काही दर जे आहेत तर ते दर सुद्धा त्या ठिकाणी वेगवेगळे त्या ठिकाणी आहेत. बरोबर. काहींवर त्या ठिकाणी 0%, 5%, 12%, 18%, 28% अशा प्रकारचा त्या ठिकाणी कर जो आहे तर तो कर त्या ठिकाणी. दीज रेट्स आर फिक्स्ड अँड प्रिस्क्राईब बाय द गव्हर्नमेंट. हे जे काही दर जे आहेत तर ते दर कोण निश्चित करतं? शासन जे आहे तर ते शासन त्या ठिकाणी निश्चित करताना दिसतं. नाव लेटेस्ट ऑब्झर्व द टॅक्स इनवॉइस ऑफ द सर्व्हिस प्रोव्हाइडेड. पाहता खाली एक सेवा बीजकाचा नमुना त्या ठिकाणी दिलेला आहे आणि फिल इन द ब्लँक्स विथ द हेल्प ऑफ द गिव्हन इन्फॉर्मेशन. आणि त्या ठिकाणी असणारे जे काही माहिती जी आहे तर त्या माहितीवरून जागा भरून ते असणारे जे काही इनोवाईस किंवा सेवा बीजक जे आहे तर ते सेवा बीजक काय करायचं आपलं त्या ठिकाणी पूर्ण करायचं. पहा त्या ठिकाणी टॅक्स इनोवाईस ऑफ द सर्व्हिस प्रोव्हाइडेड सॅम्पल आपल्याला त्या ठिकाणी दिले. पाहता याच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला नाव जे आहे तर ते नाव त्या ठिकाणी दिलेले. फूड जंक्शन खेड शिवापूर पुण्याचं त्या ठिकाणी आहे. त्याचा इनोवाईस नंबर त्या ठिकाणी दिलेला आहे, मोबाईल नंबर आहे, ईमेल आहे. बरोबर. त्याचा GST नंबर आहे 15 अंकी. इनोवाईस जो आहे तर ते बिल जे आहे तर ते कधीचं आहे? 15 डिसेंबर 2017चं त्या ठिकाणी बिल जे आहे तर ते बिल त्या ठिकाणी. पहा त्या ठिकाणी सॅक जे ठिकाणी सॅक कोड दिलेला आहे जसं त्या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे फूड ॲटम. आता या ठिकाणी कॉफी आहे. पाहता कॉफी किती घेतली? 1 घेतली. रेट किती आहे? एका कॉफीचा 20. बरोबर. मग आता टॅक्सेबल अमाऊंट किती झालं तर त्या ठिकाणी 20 त्या ठिकाणी झाला. बरोबर. त्याच्यानंतर आता ह्या 20 रुपयावर CGST केंद्राचा कर किती आहे? 2.5. राज्याचा सुद्धा किती आहे? 2.5. आता 20 रुपयाचे 2.5% आपल्याला त्या ठिकाणी करायचे. येते पहा काय करायचे? एका कॉफीचे 20 पण त्याच्यावर केंद्राचा कर किती आहे? 2.5 म्हणजे 2.5 डिवायडेड बाय पण त्या ठिकाणी 100. बरोबर. 0ला 0 गेला. 2ने काय केलं? 10ला डिवाइड केलं 5. पाहता किती आलं की 2.5 ला कितीने भागायचं? 5ने त्या ठिकाणी भागायचं म्हणजे किती आलं? 0.5. 0.5 म्हणजेच किती आलं तर ते 0.50 आलं. अशाच पद्धतीने आपल्याला SGST राज्याचा कर सुद्धा किती असेल? 2.5 कॉपीवर. बरोबर. असे 20 रुपयावर किती आलं पुन्हा त्या ठिकाणी? 50 आलं. म्हणजे 50 पैसे राज्याचा, 50 पैसे केंद्राचा. एका कॉपीचे 20 रुपये. बरोबर. आता एका कॉपीचे 20 त्याच्यामध्ये 50 पैसे केंद्राचे, 50 पैसे राज्याचे, असा टोटल असणारा जो काही GST जो आहे तर तो 1 रुपया असेल. बरोबर. मग आता 1 रुपया म्हणजे कॉफीचे 20 रुपये, GST किती? 1 म्हणजे कॉफीचे किती रुपये द्यावे लागतील? तर 21 रुपये त्या ठिकाणी द्यावे लागतील. येते. पण आता पुढचा फूड ॲटम जो आहे तर तो पुढचा फूड ॲटम आहे मसाला डोसा. पाहता मसाला डोसा किती? 1 घेतलेला आहे. दर किती दिले? मसाला टी आहे. मसाला टी जो आहे तर त्याचा दर एकाचा 10. 1च घेतला आहे म्हणजे टॅक्सेबल अमाऊंट त्या ठिकाणी 10. आता याच्यावर असणारा जो काही आपल्याला SGST केंद्राचा कर किती आहे? 2.5. राज्याचा सुद्धा किती असणार आहे? 2.5च त्या ठिकाणी असणार. राज्याचा 2.5, केंद्राचा सुद्धा किती असणार आहे? 2.5. म्हणजे मसाला टी जे आहे तर त्या मसाला टीवर एकूण त्या ठिकाणी केंद्राचा 2.5%, राज्याचा 2.5% असे 5% त्या ठिकाणी असतात. परंतु पहिल्यांदा काय करू आपण? 10 रुपये जे आहेत तर त्या 10 रुपयावर किती आहे तर त्या ठिकाणी SGST तर त्या ठिकाणी 2.5% आहे. बरोबर. 2.5 किती टक्के म्हणजेच 10 गुणिले 2.5 भागिले किती असणार आहे? 100. बरोबर.
पुन्हा 100ला 100 वेळेस. पुन्हा आपण त्या ठिकाणी पाहिले काय पाहिले की 10ने काय करायचे तर त्या ठिकाणी 2.5ला त्या ठिकाणी भागायचे. 10ने काय करायचे 2.5ला जर भागलं तर मगाशी आपण पाहिलं की 20 रुपयाचे 2.5% किती आले ते 50 पैसे. आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला 2.5ला कितने भागायचे 10 रुपयाचे काढायचे 2.5% ते किती येतील तर या ठिकाणी 0.25 येतील. म्हणजे या ठिकाणी हा ठिकाणी राज्याचा असणारा जो काही कर जो आहे तर तो 0.25 असणार आहे. केंद्राचा सुद्धा किती असणार आहे 2.25. म्हणजे किती तर एक मसाला टीचे 10 रुपये आणि टॅक्स राज्याचा 25 पैसे केंद्राचा 25 पैसे असे मिळून झाले 50 पैसे. म्हणजे 10 रुपये 50 पैसे काय करावे लागेल 10 रुपये 50 पैसे काय करावे लागतील एका मसाला टीसाठी त्या ठिकाणी द्यावे लागतील. बरोबर. पुढे या ठिकाणी आता पुढचा असणार जो काही फूड ॲटम जो आहे तर तो पुढचा फूड ॲटम काय सांगितलंय मसाला डोसा. क्वांटिटी किती 2 किती घेतले 2. एकाचा रेट किती आहे 60 असे किती घेतले 2 घेतलेत. म्हणजे किती झाले टॅक्सेबल अमाऊंट जी आहे तर ती टॅक्सेबल अमाऊंट असणार आहे त्या ठिकाणी 120 रुपये. बरोबर. आता 120 मध्ये CGST जो आहे तर तो किती आहे 2.5%. म्हणजे 120 वर किती आपल्याला त्या ठिकाणी केंद्राचा किती आहे 2.5 राज्याचा सुद्धा किती असणार आहे तेवढाच असणार आहे 2.5%. आता टक्के काढायचं म्हणून त्याला काय करतो आपण 100ने त्या ठिकाणी भागतो. या शून्याला हा शून्य गेला. बरोबर. पुन्हा निम्मा भाग दिला. बरोबर. आता निम्मा जर भाग जर दिला तर इथे राहिली 5 इथे किती राहिले 6 राहिले. बरोबर. म्हणजेच 6 गुणिले 2.5 भागिले किती आहे 5. आता 25 किती आले 150. बरोबर. या ठिकाणी किती वरली तर मी 25 आले 150 आणि 150ला काय करायचे 6ने भागायचे. बरोबर. आता 6ने जर त्या ठिकाणी जर भागलं तर पहा की आपल्याला भाग द्यायचा आहे त्या हाताने 25 चोक 100 25 5 125 आणि 25 150. म्हणजे या ठिकाणी 150 पहा पुन्हा एकदा नीट पहा काय भागाकार आहे तर तो आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे. पुन्हा आपण त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन मी त्या ठिकाणी करतोय की 120 गुणिले 2.5 भागिले किती 100. बरोबर. शून्याला शून्य गेला. 2ने भागलं तर इथे आले 6 इथे आले 5. बरोबर. 5 आहे. तर 5ने काय करू या 2.5ला त्या ठिकाणी भाग तो जर भागला तर तो किती आला 0.5. बरोबर. म्हणजे 6 गुणिले 0.5 दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार केला तर तो किती आला 30 आला. आणि 1 दशांश चिन्ह जर दिलं तर ते किती आलं 3.0. बरोबर. आणि म्हणून त्या ठिकाणी मसाला डोसा जो आहे तर त्या मसाला डोस्यासाठी किती आपल्याला त्या ठिकाणी CGST जो आहे तर तो 3 रुपये असणार आहे. हा झाला केंद्राचा. तेवढाच कोणाचा असणार आहे राज्याचा त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते ते या ठिकाणी होते आपले 120 वर 2.5% जर आपण जर काढलं तर ते आलं 3 रुपये. हे आलं त्या ठिकाणी आपल्याला केंद्राचं. अशाच पद्धतीने त्या ठिकाणी SGST जो आहे तर तो सुद्धा किती असणार आहे 2.5. तो 2.5 120चा किती असणार 3 रुपये. म्हणजे केंद्राचे 3 राज्याचे 3 असे झाले 6 रुपये. 2 मसाला डोस्याची 120 त्याच्यावर GST आला त्या ठिकाणी 6 रुपये. म्हणजे असे मसाला डोस्याचे 126 रुपये त्या ठिकाणी असतील. बरोबर. आता ग्रँड टोटल आपल्याला त्या ठिकाणी काढायची. बरोबर. आता ती ग्रँड टोटल आपल्याला त्या ठिकाणी त्या ॲटमवरून काय करता येईल तर त्या ठिकाणी ते काढता येईल. एकूण टोटल जे आहे तर ती टोटल त्या ठिकाणी काढता येईल. येते पहा आता पुढे की कम्पेअर बोथ गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स इनव्हॉइस अँड फाइंड द डिफरन्स इन कोड्स. या ठिकाणी जे काही दोन्ही बिल जे आहे तर त्या बिलांचं निरीक्षण करून दोन्ही बिलांमधला असणारा जो काही कोड फरक जो आहे तर तो कोड फरकमधले असणारे जे काही नंबर्स जे आहेत तर ते नंबर्स आपल्याला त्या ठिकाणी शोधायला त्या ठिकाणी सांगितले.
पहा इन द टॅक्स इनवॉइस फॉर गुड्स देर इज द HSN कोड व्हाईल द सर्व्हिस इनवॉइस देर इज द SSC. पाहत या ठिकाणी आपण पाहिले याच्यामध्ये असणारा जो काही इनोवाईस जो आहे तर त्याच्यामध्ये SSC कोड जो आहे तर तो SSC कोड आहे. याच्या अगोदरचं जे बिल आपण त्या ठिकाणी पाहिलंय तर त्या बिलामध्ये आपल्या असं लक्षात येता नसते की SSC कोडच्या ऐवजी कोणता कोड आहे तर HSN कोड जो आहे तर तो कोड त्या ठिकाणी आहे. म्हणजे वस्तू बिल जे आहे तर त्याच्यावर HSN कोड दिलेला आहे. तर असणारे जे काय हॉटेल जे आहे तर त्या हॉटेलच्या किंवा उपाहारगृह जे आहेत तर त्या उपाहारगृहाच्या बिलावर SSC कोड जो आहे म्हणजे सर्व्हिस अकाउंटिंग कोड जो आहे तर तो सर्व्हिस अकाउंटिंग कोड त्या ठिकाणी दिलेला असतो. तर तेच आपल्याला पुढे त्या ठिकाणी दिलेला आहे. त्याचाच आपल्याला विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा. पाहत काय सांगितलेलं आहे की सर्व्हिसेस आर आल्सो क्लासिफाईड अँड स्पेशल कोड नंबर आर गिवन. दीज आर कॉल्ड SSC आर सर्व्हिस अकाउंटिंग कोड. म्हणजे या ठिकाणी SSC म्हणजे काय की सेवांच्या वर्गीकरणातील विशिष्ट क्रमांक त्या ठिकाणी आणि त्याच त्या ठिकाणी SAC म्हणजे सर्व्हिस अकाउंटिंग कोड त्या ठिकाणी म्हणताना दिसतात. बरोबर. आता पुढे या ठिकाणी खाली जे काही सारणीचे आहे तर त्या सारणीमध्ये काही वस्तू सेवा आणि त्यावरील करांचे दर नमुन्या दाखल त्या ठिकाणी दिलेले एवढं फक्त त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं. पहा आता या ठिकाणी पहा काय दिलेलं आहे की 0 रेटेड म्हणजे त्या ठिकाणी शून्याधारित त्याला नील रेटेड अशा प्रकारचं म्हटलेले किंवा शून्याधारित त्या ठिकाणी म्हटलेले की ज्याच्यावर रेट ऑफ GST जो आहे तर तो 0% असतो. अशा कोणकोणत्या वस्तू या ठिकाणी दिलेले गुड्समध्ये वस्तूमध्ये पहा इसेन्शियल कमोडिटीज लाईक फूड ग्रेन फ्रूट्स व्हेजिटेबल मिल्क साल्ट अर्धन पॉट्स एक्सेट्रा. आता या ठिकाणी GST 0 आहे अशा प्रकारच्या वस्तू कोणकोणत्या दिलेल्या आहेत तर अन्नधान्यासह त्या ठिकाणी इसेन्शियल कमोडिटीज म्हणजे जीवनावश्यक वस्तू कोणकोणत्या आहेत तर त्या ठिकाणी भाजीपाला असेल फळं असेल दूध असेल मीठ असेल मातीची भांडी असेल याच्यावर GST 0%. आता सेवा कोणत्या तर चॅरिटेबल ट्रस्ट ॲक्टिव्हिटीज म्हणजे त्या ठिकाणी धर्मादाय संस्थांचे असणारे काही उपक्रम. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर पाण्याची वाहतूक करणारे काही टँकर त्या ठिकाणी असतील पुरवठा करणारे असतील. त्याच्यानंतर यूज ऑफ रोड्स अँड ब्रिजेस रस्ते आणि पुलाचा वापर त्या ठिकाणी केला जात असेल. पब्लिक लायब्ररी असेल म्हणजे सार्वजनिक वाचनालय असेल. ॲग्रिकल्चर रिलेटेड सर्व्हिसेस शेतीविषयीच्या असणाऱ्या ज्या काही सेवा त्या ठिकाणी असतील. एज्युकेशन अँड हेल्थ केअर सर्व्हिसेस म्हणजे त्या ठिकाणी शिक्षण आणि आरोग्य याच्याशी संबंधित असणाऱ्या ज्या काही सेवा ज्या आहेत तर त्या सेवांवर असणारा जो काही कराचा दर जो आहे तर तो कराचा दर त्या ठिकाणी 0% असतो. एवढं फक्त त्या ठिकाणी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर लो रेटेड आता कमी दर म्हणजे निम्न दर उदाहरणार्थ या ठिकाणी 5% असणारा जो काही दर जो आहे तर तो कोणकोणत्या वस्तूंवर आहे तर कॉमनली युज्ड ॲटम्स LPG सिलेंडर टी कॉफी ऑइल हनी फ्रोझन व्हेजिटेबल स्पायसेस स्वीट्स एक्सेट्रा. आता 5% असणारा जो काही कर जो आहे तर तो कशावर असतो सामान्य वापरातील वस्तू उदाहरणार्थ LPG सिलेंडर असेल चहा असेल तेल असेल त्याच्यानंतर मध असेल फ्रोझन भाज्या असेल लवंग असेल मिरी असेल मसाले असतील मिठाई असेल या सर्वांवर सर्वसाधारणपणे आपल्याला किती 5% कर त्या ठिकाणी द्यावा लागतो. त्याच्यानंतर सर्व्हिसेसमध्ये रेल्वे ट्रान्सपोर्ट सर्व्हिस बस ट्रान्सपोर्ट सर्व्हिस टॅक्सी सर्व्हिसेस एअर ट्रान्सपोर्ट दॅट इज इकॉनॉमी क्लास हॉटेल प्रोव्हाइडिंग फूड अँड बिव्हरेज एक्सेट्रा. सेवांमध्ये उदाहरणार्थ रेल्वे वाहतूक असेल बस वाहतूक असेल टॅक्सी सेवा विमान वाहतूक हॉटेलमध्ये असणारे जे काही खाद्यपदार्थ किंवा पेय जर त्या ठिकाणी पुरवली असतील तर त्याच्यावर 5% असणारा जो काही सेवा कर त्या ठिकाणी लावला जातो. त्याच्यानंतरचा पुढचा आपल्याला दिलेला आहे स्टँडर्ड रेटेड दॅट इज फर्स्ट स्लॅब म्हणजे या ठिकाणी प्रमाण दर स्तर 1 मधले असणाऱ्या ज्या काही सेवा ज्या आहेत तर त्याच्यावर 12% त्या ठिकाणी आहेत. आता या 12% कोणत्या आहेत पहा त्या ठिकाणी पहिला दिलेले गुड्स कंझ्युमर्स गुड्स बटर घी
ड्रायफ्रूट्स, जॅम, जेली, सॉस, पिकल्स, मोबाईल फोन एक्सेट्रा. आता या ठिकाणी 12% जे आहे तर त्या गृहोपयोगी असणाऱ्या ज्या काही वस्तू, उदाहरणार्थ लोणी असेल, तूप असेल, सुकामेवा असेल, भाज्या आणि फळांपासून तयार केलेले जे काही लोणचे असतील, मुरंबे असतील, जॅम, जेली, चटण्या, मोबाईल इत्यादींवर 12% कर त्या ठिकाणी लावला जातो. हे फक्त लक्षात ठेवायचे, बाकी काही आपल्याला पाठ करायची काही गरज नाही. त्या ठिकाणी उदाहरणामध्ये तो दर त्या ठिकाणी दिलेला असतो, हे फक्त आपल्याला माहिती असतं. आता सर्व्हिसेसमध्ये उदाहरणार्थ प्रिंटिंग जॉब वर्क, गेस्ट हाऊस, सर्व्हिस रिलेटेड टू द कन्स्ट्रक्शन बिझनेस. आता छापाईचं काम असेल, गेस्ट हाऊस असेल किंवा बांधकाम व्यवसायाशी निगडीत असणाऱ्या ज्या काही सेवा ज्या आहेत तर त्याच्यावर कराचा दर त्या ठिकाणी किती सांगितलेलं आहे? 12%. त्याच्यानंतर स्टँडर्ड रेट्स सेकंड स्लॅब म्हणजे प्रमाण दर स्तर 2साठी 18% त्या ठिकाणी कर प्रणाली जी आहे तर ती त्या ठिकाणी लावली जाते. तर त्याच्यामध्ये पहा गुड्स वस्तू कोणकोणत्या आहेत? मार्बल, ग्रॅनाइट, परफ्यूम, मेटल ॲटम, कॉम्प्युटर, प्रिंटर, मॉनिटर, CCTV. पाहता या ठिकाणी मार्बल असेल, ग्रॅनाइट, परफ्यूम, धातूच्या वस्तू, संगणक, प्रिंटर, मॉनिटर इत्यादीवर 18% त्या ठिकाणी कर लावला जातो. सर्व्हिसेसमध्ये कुरिअर सर्व्हिस असेल, आउटडोअर कॅटरिंग असेल. आता आउटडोअर कॅटरिंग, त्याच्यानंतर सर्कस असेल, ड्रामा असेल, ड्रामा म्हणजे नाटक असेल, सिनेमा असेल, एक्झिबिशन काही प्रदर्शन त्या ठिकाणी असेल, करन्सी एक्सचेंज असेल म्हणजे चलन विनिमय सेवा त्या ठिकाणी असतील, ब्रोकर सर्व्हिस इन द शेअर ट्रेडिंग एक्सेट्रा म्हणजे शेअर खरेदी विक्रीमधील जी काही दलालीची असणारी जी काही सेवा जी आहे तर त्याच्यावर 18% कर त्या ठिकाणी लावला जातो. त्याच्यानंतर शेवट आपल्याला पाहिजे हायली रेटेड, ज्याच्यावर त्या ठिकाणी असणारा जो काही कर जो आहे तर तो 28% त्या ठिकाणी लावला जातो GST. तर पहा त्याच्यामध्ये कोणकोणत्या गुड्स आहेत की लक्झरियस ॲटम आयशारामाच्या वस्तू, मोटारसायकल असेल, स्पेअर पार्ट्स असेल, लक्झरी कार्स त्या ठिकाणी असतील, पान मसाला असेल, व्हॅक्यूम क्लीनर असेल, डिशवॉशर असेल, AC असेल, वॉशिंग मशीन असेल, फ्रीज असेल, टोबॅको प्रॉडक्ट असेल, इरेटेड वॉटर असेल, या म्हणजे शीतपेय असेल, या सर्वांवर या सर्वच्या सर्व असणाऱ्या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तूवर 28% कर त्या ठिकाणी लावला. आता सर्व्हिसेस याच्यामध्ये 5 स्टार हॉटेल अकोमोडेशन अम्युजमेंट पार्क, पंचतारकीत हॉटेल निवास व्यवस्था, त्याच्यानंतर अम्युजमेंट पार्क करमणुकीचं त्या ठिकाणी पार्क त्या ठिकाणी असेल, त्याच्यानंतर थीम पार्क, त्याच्यानंतर कॅशिनो पिक्चरमध्ये तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं असेल कॅशिनो, त्याच्यानंतर रेसकोर्स ज्या ठिकाणी घोड्यांच्या शर्यती त्या ठिकाणी लावल्या जातात, त्याच्यानंतर IPL तुम्ही त्या ठिकाणी पाहिलेले IPL मॅचेस सारखी खेळ क्रिकेटचे असेल, त्याच्यानंतर एअर ट्रान्सपोर्ट बिझनेस क्लास या ठिकाणी विमान वाहतूक असेल. या सर्वांच्या बाबतीमध्ये 28% असणारा जो काही दर जो आहे तर तो दर त्या ठिकाणी काय केला तो तर त्या ठिकाणी लावला जातो. येते त्याच्यानंतर पाहता नोट खाली दिलेली आपल्याला द रेट्स अँड टाइप्स ऑफ GST आर प्रिस्क्राईब बाय द गव्हर्नमेंट ॲट द टाइम ऑफ रायटिंग धिस चॅप्टर. आता हे जे काही सेवा दर जे आहेत किंवा GSTचे असणारे जे काही दर जे आहेत तर ते पुस्तक ज्या वेळेला लिहिले तर त्यावेळेला त्या ठिकाणी ते दर होते तर ते त्या ठिकाणी दिलेले आहेत. याच्यामध्ये बदल जो आहे तर तो बदल त्या ठिकाणी आले. पाहता या ठिकाणी एक ॲक्टिव्हिटी आपल्याला त्या ठिकाणी दिलेली आणि या ॲक्टिव्हिटीच्या बाबतीमध्ये पाहता काय सांगितलेलं की सर्वसाधारणपणे आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिलेली तिचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा आहे की मेक ए लिस्ट ऑफ द 10 थिंग्स यू नीडेड इन युअर डेली लाईफ. तर सर्वसाधारणपणे तुम्हाला लागणाऱ्या किमान 10 वस्तूंची यादी त्या ठिकाणी तयार करायची आणि त्यावर GSTचा दर किती आहे ते दिलेली यादी, वृत्तपत्रे, इंटरनेट, GST वरील पुस्तके आणि वस्तू खरेदीच्या बिलावरून काय करायला सांगितलं आपल्याला शोधून त्या ठिकाणी ते लिहायला त्या ठिकाणी सांगितले. बरोबर. आता उदाहरणार्थ पहा या ठिकाणी काय काय दिलेले की स्केच पेन जो आहे तर त्या स्केच पेनवर 12% असणारा जो काही GST जो आहे तर तो GST त्या ठिकाणी असतो. बरोबर. दुसरा आयटम आपल्याला दिलेला आहे कंपासवर सुद्धा त्या ठिकाणी 12% असणारा जो काही GST जो आहे तर तो GST त्या ठिकाणी लावला. त्याच्यानंतर चॉक. आता या ठिकाणी चॉकवर
0% त्या ठिकाणी काय केलं तर GST लावली जाते. त्याच्यानंतर कॅन्डल असेल, मेणबत्ती, या मेणबत्तीवर 12% त्या ठिकाणी GST असेल. कॅलेंडर असेल तर त्या कॅलेंडरवर सुद्धा 12% GST त्या ठिकाणी लावली जाते. त्याच्यानंतर आंब्रेला असेल म्हणजे छत्री, तर त्या छत्रीवर सुद्धा त्या ठिकाणी असणारा जो काही GST जो आहे तर तो 12% असतो. आपल्या घरामध्ये असणारे जे काही LED लॅम्प्स जे आहेत तर त्या LED लॅम्प्सवर 12% आहे. कॉर्न फ्लेक आहे का नाही, तुम्ही असणारे जे काही ज्याला आपण त्या ठिकाणी स्वीट कॉर्न त्या ठिकाणी म्हणताना दिसतो बाजारामध्ये, मक्याचे असणारे जे काही स्वीट कॉर्न जे आहेत तर त्याच्यावर सुद्धा 18% GST लावतात. आता टूथपेस्ट, आपण टूथपेस्ट वापरतो तर त्या टूथपेस्टची असणारी जी काही किंमत जी आहे तर त्या किमतीमध्ये त्याची मूळ किंमत अधिक असणारी जे काही 18% GST त्याच्यावर त्या ठिकाणी लावले आहे. त्याच्यानंतर किडी असतील, तुम्ही किडी खात असाल तर त्या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते की याच्यावर 0% त्या ठिकाणी लावलेले असते. बरोबर. त्याच्यानंतर पुढे पाहता की मेक ए लिस्ट ऑफ द 10 सर्व्हिस अँड दिअर GST रेट्स ॲज पर द ॲक्टिव्हिटी. रेल्वे अँड ST बस बुकिंग सर्व्हिस. यू कॅन ऑल्सो कलेक्ट सर्व्हिस बिल्स अँड कम्प्लीट द गिव्हन इन्फॉर्मेशन. पाहत की या ठिकाणी आपल्याला असणारं जे काही रेल्वे आणि ST बस बुकिंग सेवा याच्याबद्दलची असणारी जी काही माहिती जी आहे तर ती मिळवण्यासाठी GSTचे दर त्या ठिकाणी शोधा किंवा या सेवा त्या ठिकाणी पुरवल्याची जी काही बिलं जी आहेत, तुम्ही त्या ठिकाणी STचं त्या ठिकाणी रिझर्वेशन त्या ठिकाणी केलं असेल, रेल्वेचं रिझर्वेशन त्या ठिकाणी केलेलं असेल तर त्याची असणारी जी काही बिलं जी आहेत तर ती बिलं त्याच्यावरून बिलांवरून असणारं जे काही खाली दिलेली जी काही ॲक्टिव्हिटी जी आहे तर ती ॲक्टिव्हिटी आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण करायची. पाहता उदाहरणार्थ आता रेल्वे बुकिंग जर तुम्ही केलं तर त्या ठिकाणी GST जो आहे तर तो 0% त्या ठिकाणी. काही कुरिअर सर्व्हिस जर तुम्ही त्या ठिकाणी बुकिंग केली असतील तर त्याच्यावर 18% GST त्या ठिकाणी असते. कन्स्ट्रक्शनवर आपण पाहिलं, कन्स्ट्रक्शन सर्व्हिसेसवर 12% आहे. सर्कस असेल तर त्या सर्कसवर आपण पाहिलं की सर्कसवर किती असते तर त्या ठिकाणी 18% आहे. ट्रान्सपोर्ट सर्व्हिस त्याच्यावर 5% आहे. अम्युजमेंट पार्क त्याच्यावर 28% आहे. परफ्युम्स तुम्ही काही घेतलं तर त्याच्यावर त्या ठिकाणी 18% आहे. IPLमध्ये तुम्ही प्रत्यक्ष मॅच पाहायला जर गेले, जर ते काही तिकीट जे आहे तर त्या तिकिटावर 28% त्या ठिकाणी GST जे आहे तर ती GST त्या ठिकाणी लावलेली असते. बरोबर. आता पुढे काय दिलेले पहा की कम्प्लीट द गिव्हन टेबल बाय रायटिंग नेमिंग SSC अँड HSN कोड विथ रेट्स अँड ॲड सम मोर ॲटम्स इन द लिस्ट. पहा या ठिकाणी काही असणारे जे काही वस्तू आणि सेवा दर त्याच्यावर असणारा जो काही HSN आणि SSC कोडवरील कृती इत्यादीसाठी माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. अशा प्रकारची बिलं जी आहे तर ती बिलं त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी मिळवा आणि कशामध्ये HSN आहे SSC कोड त्या ठिकाणी आहे तर ते शोधायचा असणारा जो काही प्रयत्न जो आहे तर तो प्रयत्न तुम्ही त्या ठिकाणी करून पहा. आता याच्यावर असणारी जी काही उदाहरणं जी आहेत तर ती उदाहरणं मात्र आपण त्या ठिकाणी फळा जो आहे तर त्या फळ्यावर त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न जो आहे तर तो प्रयत्न पुढील तासाला त्या ठिकाणी करणार आहोत. एवढाच भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.